माझ्याकडे ना अशी कुंडी आहे. आज मी तिच्यात धने आणि मेथी लावली आहे. बघू आता ते उगते का नाही, पण एक्सपेरिमेंट लावली आता तिथं. तिला झालेले आज, तर आता मस्त त्यांनी नाश्ता आणला होता, आम्ही नाश्ता केला आणि आता मी स्वयंपाक करते. रविवारचं आज बाल्कनी क्लिनिंग चाललंय. आम्ही आल्यापासून केलंच नव्हते, घरून आल्यापासून एवढा कचरा झालाय. यांनी घेतली मोहीम हातात आज क्लिनिंग करायची. काय धन्यवाद धन्यवाद. चहा प्यायला चाललंय आम्ही. मामा निघाले आता. एवढं वार आहे आजकाल मस्त. आणि मी वैभवची वाट पाहते, ते वरती गेले आणि ते खाली येईन तर आम्ही असंच चक्कर मारायला जाणार आहे. घुमून फिरून आलोय आता बसलो. सॅटर्डे संडे असं निघून जातं ना, काय करावं. सोमवार ते शुक्रवार असं लवकर जातच नाही, आणि शनिवार रविवार म्हणलं का 2 दिवसात गायब. काय म्हणजे असं काय कधी देतो कधी जातो काहीच कळत नाही. घेतलेली बाल्कनी. ऑफिसवरून आलं रे, एवढं मस्त वाटतं इथं. का एवढं गरम झालं, खतरनाक वातावरण झालेलं. आम्ही इथं गार हवा खात बसलोय, कारण मला लय गरमलंय ऑफिसवरून आले. आणि सायलीला मी ऑफिस वरून घेऊन आले माझी ड्युटी करून. ऑफिसवरून घेऊन येणं ही एक ड्युटीच आहे बायकोची. टास्क आहे टास्क. येस, अँड व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. इम्पॉर्टंट दॅन युअर ऑफिस वर्क. येस. थोडा थोडा पाऊस पण येतोय, पण एकदम थोडा थोडा. कधी धबधब पाऊस येईल काय माहिती. पाण्याचं पण शॉर्टेज आलंय पुणे. 2 पाऊस दिवसाआड नाही पाणी. तर आपल्या सोसायटीत तर नाही झालं अजून, पण होईल. व्हावा लवकर पाऊस. पाऊस नाही झाला तर किती साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता शहरात पाणी नाही राहणार, शेतकऱ्यांचं अवघड होतं. शेतकऱ्यांचं तर जास्तच अवघड आहे. आज मी माझ्या ऑफिसवरून आल्यावर काय काय करते त्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. म्हणजे सकाळी ऑफिस, तू तर 2 व्हिडिओ शूट करायला पाहिजे. ऑफिसला जायच्या आधी काय काय करते, ऑफिसला ऑफिसहून सकाळी आल्यावर. मला एवढा टाइम नसतो. म्हणजे माय मला तरी माग वाटतंय ना, तू असं जेवढी काही झोपती ना तेवढी शांत वेळ असेल. हो. आता काही नक्की करत करत. येस, सेटअपचा चांगला यूज होऊ राहिला. लय मस्त वाटतंय चेअरवर रिलॅक्सिंग एकदम. ऑफिसवरतून येऊन फ्रेश झाल्यावर मी लगेच किचनमध्ये आले आणि आज मी बनवणार आहे मुगाचे चिले, म्हणजे स्प्राउटेड जी मूग आहे त्याचे चिले. त्यासाठीचे मी मूग कालच भिजू घातले होते ना, आज त्याला बांधून पण ठेवलं होतं, तर त्याला मस्त मोड फुटले. लुक ॲट दिस. आता याचे मी चिले बनवणार आहे. मूग पहिले मी सगळे धुवून घेते मस्त. त्याच्यात मी ॲड केलं आहे हिरवी मिरची, लसूण, कॉर्न आणि मूग. पहिलं करायला तर टाकले, माहित नाही ते उलथन की नाही. दरवेळेस मी काही त्रास करायला लागलं आणि ते पहिले 1-2 तर असेच वाया जातात, कारण ते उलथतच नाही. आणि ह्या तव्यावर काहीतरी अशी हालत झालेली आहे. हा प्लॅन माझा पूर्ण फसलेला आहे. माहित नाही आता याच्यात काय टाकू की ते चांगलं होईल म्हणून. सेकंड निघालंय. मी त्याच्यात थोडं माझ्याकडं मुगाचं पीठ होतं ते ॲड केलं. आता हे निघालत आहे, थोडंसं तुटलंय कारण मी जास्त घाई केली काढायला. पण तुम्ही असे प्रयोग करू नका प्लीज, डायरेक्ट करू नका. त्याच्यात थोडंसं दुसरं कंबाईन व्हायला पीठ वापरा, कारण तसे तर ते पूर्ण तुटत आहे. फायनली तिसरं माझं मस्त. येस. हे बाहेर बसून जेवतंय गॅलरीत, कारण आम्ही कालच गॅलरी एकदम स्वच्छ केली बसायसाठी. मी तर जेवले, पण हे गेले होते खाली चालायला. आता हे जेवत आहे.
आवडले? मी लावलेली मेथी उगलेली आहे हे बघा. ऑफिसला जाण्याच्या आधी सकाळी सकाळी नाश्ता चालू आहे. पोहे बी नाही आवडत बापरे. राईस इज फेवरेट थिंग. मी जे स्वयंपाक करते तेच आम्ही नाश्ता पण करतो. एवढा टाइम पण नाही राहत ना दोन दोन गोष्टी करायला. आमच्या सोसायटीमध्ये जांभूळ आहे आणि ऑफिसला जाताना मला जांभूळ तोडून देत. आय एम ऑलरेडी व्हेरी लेट टिल आय वॉन्ट टू ईट अ जांभूळ. तिकडे आहे तिकडं. तिकडे वरती एकदम छोटे छोटे. थँक्स. लेट्स गो. आज फ्रायडे आणि जस्ट मी ऑफिसमधून आले. आता मी वर चाललो आहे आणि त्यानंतर मी बनवणार आहे स्वयंपाक. सो बोलो. क्या बोलू मैं. सुना घेऊन जातो का फिरायला? फिरायला म्हणलं का नाही. बायको बस घरी बसून स्वयंपाक कर. सॅटर्डे संडे म्हणला का चला कुठेतरी फिरत. आता तुम्ही सांगा, मंडे टू फ्रायडे रोज ऑफिसला जाते, येऊन रोज सकाळी स्वयंपाक तर किती एक्झॉस्ट होतं ना माणूस. तर सॅटर्डे संडे ब्रेक नको का? यू आर राईट. हा मग पण मला पण ब्रेक नको. यांना रोजचा ब्रेक आहे. म्हणजे रोज तुला कधी मंडे टू फ्रायडे तुला रोज सोडवायला जायचं घ्यायला यायचं. मग मला ब्रेक कधी? सॅटर्डे संडे भेटायला पाहिजे का नाही? शट अप. लॉजिक पूर्ण चुकलेलं आहे. हे घरीच असतं रोज माहिती आहे. फक्त मला सोडवायला येतात, घ्यायला कधी कधी येतं, रोज नाही येत. आणि जेव्हापासून मी ना इथं हे लावलं ना भाजीपाला, मला एवढी एक्साइटमेंट असते. मी सकाळी पहिले उठले बाल्कनीत येऊन बघते, ऑफिसवरून आल्यावर पण बाल्कनीत येऊन बघते की किती वाढलं कसं झाले. यार एवढं वाढले असे इथं जास्त आहे. आणि जस्ट मी मागच्या रविवार लावले, म्हणजे आज रविवार 5 दिवस झाले आणि मेथी उगते लवकर. तर मग ही मेथी आहे. बाकी पण लावले पण त्याला उगायला टाईम लागतो. आणि फ्रायडे इव्हिनिंग ना एकदम हॅपनिंग असते. मला एवढा आनंद होतो फ्रायडेला. आणि मंडे इव्हिनिंगला एवढा जीव जातो ऑफिसला जाण्याचा. सो आता मी फ्रेश होणार आणि त्यानंतर करणार स्वयंपाक. आणि ना 2-3 दिवसापूर्वी मी भोपळ्याच्या भाकरी बनवल्या होत्या. ह्या भोपळ्याच्या, दुधी भोपळ्याच्या. तर वैभवला त्या खूप जास्त आवडल्या होत्या. सो टुडे आय एम मेकिंग इट अगेन. कारण त्यांना खूप आवडलं होतं आणि मला पण खूप आवडलं होतं. ते एवढ्या टेस्टी झाल्या होत्या आणि इतकं सोपं आहे करायला. जस्ट 10 मिनिटाची रेसिपी. भोपळं किसायचं, मीठ मिरची लसूण टाकायचा आणि त्याच्या भाकरी थापायच्या आणि भाजायच्या. एवढ्या टेस्टी लागतात आणि लोणच्यासोबत खायच्या. कैरीचं लोणचं बेस्ट कॉम्बिनेशन. सो आता मी त्या बनवणार आहे कारण आम्हाला दोघांनी भूक लागली. आता हे असं किसणीने भोपळा किसून घ्यायचा. मी आता इथं अर्धा भोपळा घेतला. माझा करायला बोलवले मी. बारीक केला ते तर खुलून बघा ना झाला. थँक्स. कारण आहे ना भोपळा किसला, मिरची होती त्याच्यात. मग काय झालं? ठसका आला ना. भोपळा किसल्यावर लय लवकर काळा पडतो, तो लगेच करावा लागतो. म्हणून मी यांना बोलवलं की हे मला लवकर कांदा बारीक करून देते. ही मी कोथिंबीर कशी गुंतली त्याच्यात टाकणारी. हे बघा गाईज, अशी भाकर
म्हणजे थालीपीठ भाजतंय. आणि प्लीज यूज गावरान तूप, त्यानेच टेस्ट मस्त येते. काय यस, आम्ही वॉक करायला खाली आलो होतो. वॉक केलं आणि आता आम्ही चाललोय असंच फिरायला. मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन आलो, फिरतोय आता बाहेर. तुला एक प्रश्न विचारतो, शुक्रवार थकत नाही का? म्हणजे मला तर वर्किंग डे मध्ये बिलकुल काम करून मला पण नाही वाटत, पण माझ्याकडे काही ऑप्शन नाही. करावंच लागेल. करावंच लागेल. चांगलं खायचंय तर स्वतःच्या हाताने बनवावंच लागतं. दुसऱ्याच्या भरोश्यावर कधी माणूस चांगलं नाही खाऊ शकत कधी. काय गुड. सो हे सगळं मी फक्त चांगलं खाण्यासाठी करते, बाकी काही नाही. कारण माझ्या ऑफिसमध्ये मला जेवण भेटतं दुपारचं फ्री. वैभवला नाही आहे, पण मग मी बनवलं नाही तर आम्हाला दोघांना पण घरचं चांगलं जेवण नाही भेटणार ना. काय वाटतं तुम्हाला? बरोबर.